जय आदिवासी, जय जोहार, जय बिरसा। मी अमृतसिंग रमेश पावरा, शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा विधानसभा प्रमुख। आज या ठिकाणी तळोदा शहरामध्ये जे शिवसेनेचे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाजाचे तरुण, आदिवासी समाजाचे कार्यकर्ते गोळा झालेले आहेत आणि आमची या ठिकाणी एक विषय जो आहे तो अतिक्रमणाचा। मागच्या 3-4 वर्षापूर्वी हे कार्यालय शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या नावाने चालायचं। या तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उदयसिंगदादा पाडवी हे या ठिकाणी येऊन आदिवासी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न ऐकून घ्यायचे आणि ते प्रश्न सोडवायचे। त्याच्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली आणि इथले जे आमचे मित्र आहेत ते शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हे शिवसेनेचे कार्यालय या ठिकाणी परत बनवण्यात आलं। या ठिकाणी दर शुक्रवारी आदिवासी समाजाचा डाण्या वाघ आदरणीय आमशादादा पाडवी आणि नंदुरबार नव्हे तर महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब हे येतात आणि इथं आल्यानंतर तळोदा शहरातील व तळोदा तालुक्यातील जे आपले आदिवासी समाजातील जे समाज बांधव आहे ते त्यांचे शासकीय व विविध अडचणी या ठिकाणी येऊन मांडतात। त्याच्यामुळं एक हक्काचं असं ऑफिस या आदिवासी समाजाला मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर विविध तहसील कार्यालयाचे दाखले असतील, तहसील कार्यालयाचं काम असेल, पंचायत समितीमधले जे कामं असतील ते, नगरपालिकेचे कामं असतील ते, रुग्णालयाचे कामं असतील ते, जे कामं असतील ते या ऑफिसमधून आदिवासी समाजाच्या बांधवांचे प्रश्न सोडवण्यास मदत होत आहे। मात्र काही सामाजिक संघटना या राजकीय हेतूने या कार्यालयाला विरोध करत आहे। पहिले मला या सामाजिक संघटनेला एक सांगायचं आहे की तुमचा उद्देश हा सामाजिक आहे का राजकीय आहे ते तुम्ही पहिले ठरवून घ्या। तुमचा उद्देश जर सामाजिक असेल तर आम्ही पण तुम्हाला साथ देऊ आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, पण तुमचा जर उद्देश जर राजकीय असेल, आदिवासी समाजाच्या नावाने जर तुम्हाला तुमची राजकीय पोळी बाजायची असेल तर हा आदिवासी समाज हे सहन करून घेणार नाही। या आदिवासी समाजामध्ये पद्माकर वडवी साहेब असतील, उदयसिंगदादा असतील, राजेश पाडवी साहेब असतील, नंदुरबारचे अजून असे नेते आहेत की जे आदिवासी समाजाला त्याच्या पद्धतीनं प्रश्न सोडवण्याला मदत करतात। हा आमचा मुद्दा राजकीय नाही, हा आमचा मुद्दा सामाजिक आहे। आज आम्ही या ठिकाणी सामाजिक स्टेटमेंट आपल्यासमोर देतोय की आपण आपली पहिली स्टेटमेंट, आपली पहिली राजकीय भूमिका किंवा सामाजिक भूमिका या समाजाच्या पुढं आपण मांडावी। आपण लोकसभेला उभे राहतात, आपण विधानसभेला उभं राहतात, आपण जिल्हा परिषदेला उभं राहतात आणि आदिवासी समाजाच्या नावाने आपण बोलबाला करतात, तर हे आदिवासी समाजाला न शोभणार आहे, हे आदिवासी समाजाला चुकीचं आहे। या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की या तळोदा शहरामध्ये 2 ॲम्ब्युलन्स आदरणीय आमशादादा आणि आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली या आदिवासी समाजाला भेटत आहे। नवापूर आपलं मोलगी असेल, अक्कलकुवा असेल, दडगाव असेल, इथल्या लोकांना डेड बॉडी, शववाहिनी ज्याला आपण म्हणतो ती घेऊन जाण्यासाठी हे ऑफिस या ठिकाणी एक मध्यवर्ती कार्यालय म्हणून काम करतोय आणि आमचा उद्देश हा राजकीय नाही तर आमचा उद्देश हा सामाजिक आहे। आणि जो कोणी राजकारणाला प्रेरित होऊन या कारणासाठी जर विरोध करत असेल तर त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ। आणि तळोदा शहरातील जागेचा विषय म्हणजेच बारगडदारी, त्याच्यामुळं त्यांना घरकुल मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे। तो बारगडदारीचा विषय माननीय शासनाकडे पाठपुरावा करून विधान परिषदमध्ये तो प्रश्न मांडून आदरणीय भैयासाहेब आणि आमशादादा सोडवत आहेत आणि आपल्या या बारगडदारीच्या विषयामुळं आदिवासी समाजाला घरकुल मिळण्यापासून जी अडचण निर्माण होत आहे ती अडचण सोडवण्याचं काम हे या ठिकाणी करण्यात येत आहे। आमचं हे म्हणणं आहे की आज आपण जर काही गोष्टी सांगायला गेलो तर आमच्या माहितीनुसार जे या संदर्भात तक्रार करतात त्यांच्या सुद्धा कुंडल्या आमच्या लोकांनी काढून ठेवलेल्या आहे, विशेष करून आदिवासी तरुणांनी काढून ठेवलेले आहे। त्यांना माझे आव्हान आहे की हा मुद्दा राजकीय असू शकतो का नसू शकतो हे तुम्ही डिक्लेअर करा। एकदा तुम्ही समाजाला सांगून द्या की आम्ही राजकारण खेळतो, मग आम्ही पण बघतो तुम्ही काय करतात ते, पण तुम्ही आदिवासी समाजाच्या नावानं तुमची राजकीय पोळी बाजू नका। तुम्ही विधानसभा लढवली, तुम्ही लोकसभा लढवली, तुम्हाला तुमच्या आपल्या आदिवासी समाजाने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली। त्याच्यामुळं आदिवासी समाजाच्या नावाने राजकारण करणं, आदिवासी समाजाच्या नावानं या गोष्टी ज्या तुम्ही करतात ते एकदम चुकीचं आहे।
आज या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो की रोहिदास वडवी म्हणून जे नंदुरबारचे आहे त्यांच्या बाबतीत मी फेसबुकला बघितलं तर कन्वर वडवी म्हणून त्यांनी रोहिदास वडवीची तक्रार केलेली आहे. रोहिदास वडवी हा कोणत्या पद्धतीने समाजाच्या नावाने किती त्याची बँक स्टेटमेंट आहे, त्याच्यानंतर बँक स्टेटमेंट तो ओपन का करत नाही, असे करून त्याच्या फेसबुकवरती त्याचे सगळं लेख मी वाचला. आणि असे लोक आम्हाला विरोध करत असतील तर त्याला त्याची जागा दाखवण्याची तयारी आम्ही आदिवासी समाज म्हणून ठेवलेली आहे. एकदा तुम्ही फक्त सांगून द्या मला की तुम्ही राजकारण करणार आहात का समाजकारण करणार आहे. जर तुम्ही राजकारण करणार असाल तर आदिवासी समाजाच्या नावाने राजकारण करू नका, आदिवासी समाजाच्या नावानं राजकीय पोळी बाजू नका. आणि जर तुम्ही समाजकारण करणार असाल तर हा राजकीय मुद्दा तुमचा होऊ शकत नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय बिरसा. यामोगी माता के जय, भगवान बिरसा मुंडा की जय, जय आदिवासी, जय जोहार.